दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्याकडे एक असा समज आहे, किंबहुना मला असं वाटतं की गैरसमज आहे, की आम्ही कसेही वागलो तरी आमचं काही होत नाही, कारण आमचं तारण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापासाठी वधस्तंभावर प्राण दिलेला आहे. आता इथून पुढे आम्हाला काहीही होणार नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. दृढीकरणाचे किंवा बाप्तिस्माचं आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, म्हणजे आम्हाला कोणी काही करू शकत नाही, अगदी देवसुद्धा काही करू शकत नाही, असं बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं. आपण पाप करून देवासमोर कधी उभं राहू शकत नाही. मध्यंतरी मी एक कार्टून बघितलं, त्याच्यामध्ये एक मोटरसायकलवाला खूप वेगाने चाललेला आहे आणि त्याच्या त्या सायलेन्सरमधून खूप धूर असा येतोय, काळा काळा धूर. आणि एक पोलीस दुसऱ्या पोलिसाला विचारतो, अरे तू त्याला पकडलं का नाही? आणि तो पहिला पोलीस सांगतो, अरे कसं पकडणार, त्याच्याकडे तर PUC सर्टिफिकेट आहे. याचा अर्थ की काहीतरी आहे त्याच्याकडे आणि जे सर्टिफाईड आहे ते आहे, मग कसं पकडणार? आपल्याला हे आज समजण्याची गरज आहे ख्रिस्ती लोकांना, की आपण कृपेच्या काळामध्ये आहोत सध्या, आणि म्हणून आपण पाप करतच राहायचं आहे हे अयोग्य आहे. ते तसं बरोबर नाही आहे. आम्ही जन्माचे ख्रिस्ती आहोत, आम्ही रोज चर्चला जातो, आमच्याकडे बाप्तिस्मा किंवा दृढीकरणाचं सर्टिफिकेट आहे, म्हणून मी पाप करून देवासमोर उभं राहू शकतो. जर असं मला वाटत असेल तर हा माझा मोठा खूप गैरसमज आहे. बघा, इर्मयाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर काय म्हणतोय. इर्मयाचा 7वा अध्याय 9 ते 10 वचनं वाचा. जेरेमिया चॅप्टर 7 and verse 9 and 10. बघा परमेश्वर काय म्हणतो. परमेश्वर म्हणतो की तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करिता खोटी शपथ वाहता, बालाच्या मूर्तीस धूप दाखवता व ज्यास तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवाच्या मागे लागता, आणि मग येऊन ज्या मंदिरात मी आपले नाव दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगल कृत्ये करण्यास आम्हाला हरकत नाही असे मनात म्हणता. परमेश्वर म्हणतो की तुम्ही सर्व काही वाईट करता, अन्य देवांच्या मागे लागतात आणि माझ्या मंदिरात येऊन मग उभे राहतात आणि सांगतात काही हरकत नाही. अशा प्रकारे तुमचं जीवन आहे. परमेश्वर या ठिकाणी असं सांगत आहे. बघा की आपण ढोंगीपणाने वागू नये त्याप्रमाणे. परमेश्वर जसा कृपाळू कनवाळू आहे तसा तो क्रोधिष्ठ सुद्धा आहे. बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही सहजपणे घेतो. सहजपणे घेऊ नका. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना की फॉर ग्रँटेड, तसं देवाला फॉर ग्रँटेड घेऊ नका. इब्री लोकास पत्र बघा 12वा अध्याय 29वा वचन काय सांगतं. हिब्रूज चॅप्टर 12 and verse 29 वचन असं सांगतं, कारण देव भस्म करणारा अग्नीही आहे. बघा, तो प्रेम करतो, तो कनवाळू आहे, परंतु त्याच्यासमोर पाप करू नका. पाप करून त्याच्यासमोर उभं राहू नका. देवाला फॉर ग्रँटेड घेऊ नका. जेव्हा देवाचं वचन आपण ऐकतो त्यावेळेस माघारी फिरू नका त्याच्यापासून. त्याच्या वचनाला प्रतिसाद द्या आणि स्वतःचं आध्यात्मिक जीवन शुद्ध करून घ्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. इर्मया ह्याचा 7वा अध्याय आणि 3रं वचन. जेरेमिया चॅप्टर 7 and verse 3. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.